माझं नाव साकार प्रवीण बांदे आहे। मी तापडियानगर अकोला इथे राहतो आणि मी माझं कोचिंग ललित ट्युटोरियल्स अकोला इथून ऑनलाईन मीडियम थ्रू कंप्लीट केला आहे। माझा नीटचा स्कोर 656 आउट ऑफ 720 हा आहे। ऑनलाईन शिकताना माझी थोडी हायगई होत होती। जसं सरांचे क्लासेस सकाळी 7 पासून सुरू होत होते, तर माझं उठण्यात थोडा प्रॉब्लेम होत होता, पण मी कसंबसं कव्हर करून सवय लावून उठत होतो आणि लेक्चर पूर्ण अटेंड करण्याचा प्रयत्न करत होतो। आणि लेक्चरमध्ये सर्व व्यवस्थित घ्यायचे, नोट्स लिहून द्यायचे आणि ते नोट्स आपण स्वतः लिहून स्वतः बनवून त्याची रिव्हिजन मल्टिपल रिव्हिजन करत राहायची। हा माझा फॉर्म्युला होता। माझा फिजिक्सचा स्कोर 176 आहे, केमिस्ट्रीमध्ये मला 140 आहे आणि बायोमध्ये मला 340 आहे आउट ऑफ 360। फिजिक्स हा विषय म्हणजे कसा असतो की आपण रट्टा मारल्याने ते तर आपल्याला म्हणजे कधीच जमणार नाही। प्रॅक्टिकल नॉलेज आणि ॲज वेल ॲज थेअरी दोन्हीचा इक्वल इम्पॉर्टन्स असतो। काळपांडे सर फिजिक्समध्ये थेअरी प्लस प्रॅक्टिकल नॉलेज प्लस क्वेश्चन प्रॅक्टिसिंग तिन्हीमध्ये इक्वल बॅलन्स करून ठेवत होते, म्हणून माझं फिजिक्स खूप मस्त झालं। बायो आणि केमिस्ट्री हा असे विषय आहेत ज्याच्यात NCERTच आपल्याला पूर्ण वाचून चांगल्या प्रकारे प्रिपेअर करावं लागते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे असतो की मुलं सुरुवातीला अभ्यास करत नाही आणि शेवटी पॅनिक करतात आणि मग खूप बॅकलॉग राहतो आणि मग अशी वेळ येऊन जाते की त्यांना रिपीट करावं लागते। माझं असं होतं की मी सुरुवातीपासून थोडं करत गेलो, म्हणजे असं नाही की 12 तास बसलो 13 तास बसलो, पण रोज 6 तास नेमकं मी बसायचो, स्वतःचे नोट्स बनवायचो। आणि मेन म्हणजे नीटमध्ये असं असतं की पेपर सोपा येत असतो, फक्त आपल्याला सिलेबस कवर आपला झालेला म्हणजे गरजेचं असतं आणि ते कवर आपण मल्टिपल रिव्हिजननी करू शकतो। माझे रिव्हिजनवर मी खूप फोकस केला होता आणि शेवटी खूप रिव्हिजन केली आणि म्हणून माझा इतका स्कोर आला। शॉर्ट नोट्स ॲज सच बायोमध्ये एवढ्या कामात येत नाही, पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे। फिजिक्समध्ये मेनली क्वेश्चन फॉर्म्युला बेसच असतात, तर मग जे पण थेअरी आणि आपल्याला सरांनी शिकवलं त्याच्यात मेन पॉईंट्स आणि फॉर्म्युला झाले ते आपल्या वेगळ्या नोट डाऊन करून ठेवायच्या आणि शेवटच्या एंड टाईमवर तेच आपल्याला सर्वात जास्त हेल्पफुल असतं। बेसिक असंच होतं की 10thमध्ये मला काय करायचं याची सायन्स घ्यायचं ठरलं होतं, पण कोणत्या स्ट्रीमला जायचं हे थोडंसं डाऊट होता। तर माझी ताई पण मेडिकलला होती, तर मग मलाही ते कन्व्हिनियंट वाटलं आणि म्हणून मी पण ॲज अ बायो म्हणजे ॲज अ MBBS माझं करिअर चूज केलं। तर मग ताईचा आणि पॅरेंट्सचा त्याच्यात खरंच खूप मोठा रोल होता आणि म्हणजे टाईम टू टाईम सपोर्ट करणे। अजून मला जर अभ्यासात काही प्रॉब्लेम येत असेल तर मी ताईला विचारायचो। अजून इमोशनल सपोर्ट जो असतो तो खूप मला मिळाला माझ्या फॅमिलीकडून आणि म्हणूनच माझा एवढा स्कोर आहे। इतर क्लासेसच्या कंपॅरिझनमध्ये ललित ट्युटोरियल्समध्ये प्रॉपर सिस्टम आहे। टेस्ट प्रॉपर होतात, टेस्टचे रिझल्ट लवकर डिस्प्ले होतात आणि टेस्टच्या रिझल्टवरूनच आपण आपला ॲनालिसिस बरोबर करू शकतो की आपली प्रिपरेशन कशी सुरू आहे, कुठे आपल्या उणिवा आहेत, कुठे आपण इम्प्रूव्ह करू शकतो। ते एक प्रॉपर एन्व्हायरमेंट ललित ट्युटोरियल्स प्रोव्हाइड करते, म्हणून मी ललित ट्युटोरियल्स बेस्ट समजतो। एव्हरी स्टुडंट शुड जॉईन ललित ट्युटोरियल्स। सर्वात बेसिक हे असतं की अभ्यास करावा लागत असतो, म्हणजे खूप जण कारणं देत राहतात की माझा असा प्रॉब्लेम होता, मी ऑनलाईनच केलं आणि मला समजतच नव्हतं, माझे डाऊट्सच राहिले। हे सर्व कारणं असतात, सेकंडरी रिझन्स असतात। प्रायमरी रिझन तर आपल्या सक्सेस न मिळण्याचं हेच असतं की आपण अभ्यास करतच नसतो। बेसिकली आपण आपले अभ्यासाचे अवर्स वाढवावे, डिस्ट्रॅक्शन्स कमी केले की बरोबर अभ्यासाला टाईम भेटत जातो आणि आपण आपला सिलेबस कवर करत गेलो की सर्व मग बरोबर कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, आपल्या टेस्टमध्ये स्कोर वाढत जातो। आपण एक प्रॉपर आपल्याला मार्ग मिळून जातो की आपण जर या मार्गाने गेलो आपल्याला सक्सेस नक्की मिळेल। प्रॅक्टिस इज की बेसिकली। प्रॅक्टिसशिवाय तर तुम्ही खरंच काहीच करू शकत नाही जीवनात। प्रॅक्टिस आणि हार्डवर्क खूप नेसेसरी आहे। आपल्या चुका त्याला ॲनालाइज करणं, त्यांना प्रॅक्टिस करणं, रिपीटेडली रिव्हिजन करणं हे खूप गरजेचं आहे। अजून टेस्ट प्रॉपर देणं, आपला सिलेबस त्या टेस्टनुसार कंप्लीट करणं। टेस्टचा शेड्यूल आलेला असतो प्रत्येकाला,
त्यानुसार आपण आपलं सिलेबस कवर करणं आणि टेस्ट सोडणं नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे खूप मुलं काय करतात की जाऊ दे आता आपला अभ्यास झालेलाच नाही आहे तर आपण पुढची टेस्ट देऊ तर मग ते बॅकलॉग क्रिएट होत जातं. तर तसं नाही करू. माझं नाव प्रवीण बालचंद बंदे आहे. मी जुने तापडियानगर अकोला येथे राहायला आहे आणि ललित ट्युटोरियल हे जे काळपंडे सरांची जे इन्स्टिट्यूट आहे, बाकीच्या इन्स्टिट्यूटपेक्षा मला तिथे काहीतरी मला तथ्य वाटलं. त्यामुळे माझी मुलगी जी आज BMS झालेली आहे तिने तिथे रिपीट केलेला आहे आणि तो अनुभव लक्षात घेऊन आणि माझा मुलगा साकार बांदे यांनी जो नीटच्या एक्झाममध्ये 656चा जो स्कोअर आणलेला आहे आणि ॲज अ प्रेशर म्हणून तो स्कोअर आहे आणि याचं जे क्रेडिट आहे हे ललित काळपंडे सरांनाच अकोल्यामध्ये मी देऊ इच्छितो की ज्या ठिकाणी त्यांनी पावणे 2 वर्ष कंटिन्युअसली ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून हे यश जे आहे ते खेचून आणलेलं आहे. आणि मुलीच्या वेळेला आणि अशी जी इन्स्टिट्यूट आहे अकोल्यामध्ये की जेथे कंटिन्युटी आहे एज्युकेशनमध्ये, कन्सिस्टन्सी आहे, डिसिप्लिनरी मोड आहे स्टडीमध्ये आणि टेस्ट आणि त्यांचं एज्युकेशन. काळपांडे सर जे फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे पर्टिक्युलरली जो सर्वात जास्त अवघड असतो, त्या अवघडात अवघड विषयाला यांनी एकदम कशा रीतीने त्याला इझिली आपण आपल्या स्टडीमध्ये आपण इन्व्हॉल्व करून घ्यायचं आणि स्टुडंटनी कसं आपलं माइंड स्टेटस ठेवायचं याचा फार छान चांगला अनुभव मला या साकारच्या मार्फत ललित ट्युटोरियलचा आलेला आहे. आणि त्याशिवाय यांच्यासोबतची जी टीम आहे जसं बायोलॉजी आणि केमिस्ट्री एकदम टॉप वन. मी स्वतःसुद्धा साकारचा ऑनलाईन सुरू असतं सरांचे लेक्चर्स ऐकले आणि त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे आणि जो ॲडवाईस आहे मुलांना, बाकीच्या इतर गोष्टींचा जो सपोर्ट आहे, काही ट्रिक्स आहे. बायो नॅचरली इझी असतो असं सर्वजण समजतात आणि आजपर्यंत 2021पर्यंत हाच समज चालला आणि हाच ट्रेंड चालत आला की बायोला आपण कसंही कमी शॉर्ट पिरियडमध्ये ओव्हरकम करू शकतो. पण यावेळेला नीट जे आहे NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी एक वेगळाच स्टंट खेळला एक्झाममध्ये, जो बायो कंप्लीट आपल्याला इझी वाटायचा आणि ज्याच्यामध्ये कव्हरेज यायचं त्याला त्याच्यावर सोबत जे आहे त्यांनी कॉम्प्लिकेटेड करून टाकलं. ते म्हणजे असर्शनच्या माध्यमातून. जसं UPSC IAS एक्झामला असर्शन्स जे एक्झाम्पल असतात ते जास्त असतात आणि जे स्टेटमेंट तर याच्यामध्ये बायोमध्ये अडकून ठेवणे आणि त्याला गोल फिरवत राहणे की जेणेकरून तुम्हाला इझिली आणि शॉर्ट पिरियडमध्ये ॲन्सर जे आहे ते तुमचा ॲन्सर निघणार नाही. आता माझा मुलगा साकार बांदे यांनी बायोला धरूनच त्यांनी नीटची एक्झाम सुरू केल्यानंतर 5-7 एक्झाम्पल झाल्यावर याच्या लक्षात आलं की नाही इथे आपलं मोर अँड मोर टाईम कन्झ्युमिंग होणार आहे आणि नंतर माझा जो केमिस्ट्री आणि फिजिक्सचा जो कव्हरेज आहे याला माझा जो वेळ आहे तो त्याला कम्प्लिटली मी डिवोट नाही करू शकणार, फेस आउट नाही करू शकणार. तर यांनी बायोला बाजूला करून ठेवलं आणि त्याच्यामधले जे स्ट्रेट फॉरवर्ड जे आहे ते 4 ऑप्शनपैकी एक सिलेक्टेड असा जो इझी क्वेश्चन आहे एवढे सर्व सॉल्व करून देऊन बाकीचे जे आहे ते बाजूला ठेवले आणि लगेच फिजिक्सला हात लावला. फिजिक्स विषय हा याला सुरुवातीपासून इझी आहे आणि याचा स्टडी वगैरे फिजिक्सला जे अटॅचमेंट आणि बॉन्डिंग आहे यामुळे फिजिक्स याचा कंप्लीट झाला आणि कव्हरेज पण याच्या मनासारखा आला. आणि तसंच केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. केमिस्ट्रीचा यांनी भरपूर सराव केलेला असल्यामुळे केमिस्ट्री सब्जेक्टसुद्धा याला इझी झाला आणि नंतर मग बायोला जो आहे तो ही गॉट सफिशियंट मोर दॅन सफिशियंट time to make it solve all the question in bio at cool and quiet temperament, and then he faced the success of 656. That is more than enough for me.
and I have not expected these things, but he fetched out the score, and I think that Sakar will get the best and top college what we expected or more than we expected, so the result will come out. माझं नाव वंदना प्रवीण बांदे, मी तापडिया नगरमध्ये राहते. अकोला हे माझे गाव आहे. आणि साकारचं सांगायचं म्हटलं तर साकार हा लहानपणापासून हुशारच आहे, शांत आहे. कधी कोणत्याही गोष्टीचा त्याने हट्ट केला नाही की मला ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजेत. प्रत्येक गोष्ट त्यांनी सांभाळून घेतली आणि अभ्यास केला. जरी मित्रासोबत तो खेळत होता तरीसुद्धा त्यांनी आपला टाईम पास झालेला रात्री अभ्यास करून भरून काढला. तो त्याच्या मेहनतीने आणि स्वतःच्या मेहनत करून तो समोर गेला. आमचं फक्त त्याला सांगायचं काम होतं की तू अभ्यास कर, असं कर. आम्ही नेहमी त्याला उदाहरण देत होतो की पहा, रस्त्यावरचा माणूस जर दिसला एखादा, त्याला म्हणत होतं की बघ याला किती कष्ट करावं लागतात, कसे करावं लागतात. ते त्यानं लक्षात ठेवून तो आपला मेहनत करून अभ्यास केला आणि तो सक्सेसफुल झाला. याच्यात आम्हाला आईवडिलांना खूप अभिमान आहे आणि सगळ्यांनाच अभिमान आहे. असं त्यांनी आजपर्यंत केलं तसं पुढेही त्यांनी आपलं यश गाठावं आणि असा जसा सुरुवातीपासून त्यांनी अभ्यास केला तसंच त्यांनी पुढे पुढे जावं अशीच आईवडिलांची इच्छा आहे. बाकी काही नाही.